नमस्कार, मी असलमुल्ला. आपण पाहताय कराड वार्ता. कराड पुरवठा शाखेच्या निरीक्षक साहिला नायकवडी यांचा शासन पातळीवर योग्य गौरव व्हावा अशी आग्रही मागणी ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने नुकतीच करण्यात आली आहे. याबाबतचं निवेदन देखील प्रशासनाला देण्यात आलंय. साहिला नायकवडी यांनी आपल्या कार्यकाळात गोरगरिबांना, वंचितांना, एकल महिला, अपंग, विमुक्त जाती, तृतीयपंथीय गोरगरिबांना लाभ देण्याचं मोलाचं काम केलंय. गोरगरिबांच्या झोपडपट्टीपर्यंत त्यांच्या कामाचा लाभ आणि शासनाचा लाभ देखील सर्वांना मिळाला आहे. रुग्णासाठी असेल किंवा विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन साठी असेल, यावेळी सुद्धा साहिला नायकवडी यांनी सर्वांना लाभ देण्याचं काम केलंय. त्यांच्या याच कामाची दखल घेऊन त्यांना शासन पातळीवर गौरव व्हावा अशी आग्रही मागणी ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने नुकतीच कराड येथे करण्यात आली आहे. तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक मॅडम साहिला नायकवडी यांचे कार्य उत्तम असल्याबद्दल ऊस दर संघर्ष समितीतर्फे आपण त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे. त्यांचे कार्य सांगायचे म्हणजे बऱ्याच गोरगरीब लोकांना त्यांनी घरी जाऊन कार्ड दिलेले आहे. माझा असा अनुभव आहे की मुंबईला दवाखान्यात पेशंट असताना त्यांनी रात्री 8 वाजता सगळे त्यांचे डॉक्युमेंट त्यांच्या व्हॉट्सअपवर पाठवले. त्या रुग्णाचं काम झालं. एवढ्या लोकांना त्यांनी मदत केलेली आहे. त्यामुळे ऊस दर संघर्ष समितीतर्फे सर्व शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर करतो. पुरवठा निरीक्षक माननीय साहिल नायकवडी मॅडम यांच्या कामकाजाबाबत ऊस दर संघर्ष समिती कराड तालुका यांच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करण्यात आहे. माननीय मॅडम यांनी प्रत्येक ग्रामीण भागामधल्या व्यक्तीला, वृद्ध व्यक्ती, त्याचप्रमाणे सर्व मजूर असणारे जे बांधकाम मजूर आहेत या सर्वांना वेळोवेळी त्यांच्या अडचणी सोडवण्याचा अतिशय महत्त्वाकांक्षी काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करीत आहे. मला सांगा, त्यांनी काम अभिनंदन तुम्ही त्यांचे करत आहे, परंतु काही त्यांच्या विरोधात आंदोलन चालू आहेत, आत्ता सध्या चालू आहे, याच्या अगोदर पण काय झालेलं आहेत. मग कशासाठी त्यांचं काम चांगलं असताना मग आंदोलन कसं काय होतं? काही विघ्न संतोषी मंडळी असतात, ते त्यांना दुसरा उद्योग नसल्यामुळं ते सातत्यानं आंदोलन करण्याच्या पवित्र्यामध्ये असतात. परंतु ऊस दर संघर्ष समिती ही या शेतकऱ्यांच्या पाठीशी किंवा शेतकऱ्यांचे काम करणारी संघर्ष समिती आहे आणि त्यामुळं आम्ही त्यांना त्यांच्या कामकाजाबाबत जाहीर पाठिंबा देत आहे.